नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज तारीख आहे 16 मार्च आणि वार आहे सोमवार. सोमवारी काय आपल्याला शिवमंदिरामध्ये पाया पडण्यासाठी जायचं असतेच. आणि आता वाजलेले आहेत 11:15. थोड्याच वेळात शिवमंदिरात जाऊया आणि आपली दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे ब्लॅक कॉफीनेच करूया. काल संडे होता पण जास्त काय इंटरेस्टिंग नव्हताच ब्लॉगमध्ये, तुम्ही पाहिलंच असेल. आणि अजूनपर्यंत ब्लॉग लाईव्ह नाही झालेला मिळत. आता रील्स तर आपण रेग्युलर अपलोड केलेले आहेत आणि शॉर्ट्सही खूप चांगलं एंगेजमेंट दिल्याबद्दल, रीच दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. आणि पाहूया आजच्या दिवसात आपल्यासोबत काय होते. आज फक्त ब्लॅक कॉफी. पाहूया थोड्या वेळात नाश्ता वगैरे केला तर, नाही तर डायरेक्ट जेवूया. तर आत्ता नाश्ता करतोय. वडापाव आहे आणि चटणी आहे वडापावसोबत. तर मित्रांनो, आता चाललोय घरी. पालघरला गेलो होतो, थोडा घाईमध्ये गेलो होतो म्हणून काही शूट नाही केलं, थोडं कामासाठी. आता घरी जाता पाहूया मंदिरात वळू आणि मग घरी जाऊ आणि जेवू आणि मग खूप झोप आलेली आहे तर झोपूया. घरी जाता जाता आलोय शिव मंदिरामध्ये. ओम नमः शिवाय. 2:35 झालेले आहेत आणि मी पालघरवरून येऊन झोपून गेलेलो, कारण की खूपच झोप आलेली आहे. आता जेवतो आणि थोड्या वेळ पुन्हा झोपून जातो आणि मग आपण डायरेक्ट भेटूया इव्हिनिंगला, जेव्हा मी बाहेर जाईल तेव्हा. ओके. आज जेवणात आहे वाटाण्याची भाजी आणि राईस. 6 वाजायला 10 मिनटं बाकी आहेत आणि जेवल्यानंतर तशी खासकर झोप नव्हती आली मला, पण 4, 4:15 वाजता अशी झोप लागली की आत्ता जाऊन उठलो आहे. आणि झोपलो का, कारण की शूटला जायचं होतं पण शूट कॅन्सल झालेलं आहे असंच वाटते, कारण की आता ऑलमोस्ट अंधार होणार आहे थोड्याच वेळात, 1-1.5 तासात. आणि तेवढ्यात आपलं शूट होऊ नाही शकत. आत्ता मी काय करतो, मी पहिले खेळायला जातो, क्रिकेट खेळतो, थोडा माइंड फ्रेश होईल. आणि मग 7 वाजता सभा आहे पदयात्रेच्या पहिल्याची, तर ती अटेंड करूया, कारण की त्याच्यात टी-शर्ट, गमछा, ID वगैरे सर्व वाटप होते. मग ते घेऊया आणि येऊया, कारण की आता फक्त 2च दिवस बाकी आहेत, म्हणजे मंगळवार आणि बुधवार. सोमवार तर संपला आणि गुरुवारी आपण सकाळी निघणार आहोत शिर्डीला जाण्यासाठी पायी. तर त्यासाठी आपल्याला थोडंफार जास्तच फ्रेश राहावं लागणार आहे, म्हणून आजपासून मी लवकरात लवकर झोपण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे जेवढं झोप पूर्ण करू शकतो तेवढी मी पूर्ण करणार आहे, कारण की मला माहिती आहे की शिर्डीला जाताना मी जास्त झोपणार नाही मिळत, कारण की आपण व्हिडिओ एडिट करतात अपलोड. आणि मागच्या वर्षी मी 2-3 तास झोपायचो, कारण की मला दुपारी तशी खासकर झोपायची सवय नाही मिळत. आणि आता झोपलो होतो, कारण की मागील 2 दिवस मी लेट झोपायचो खूप. तर चला जाऊया, क्रिकेट खेळूया. मग तुम्हाला भेटतो. बोलून जास्त बोर करण्यापेक्षा तुम्हाला क्रिकेट खेळताना दाखवतो. खेळायला आलेलो पण अजूनपर्यंत काही गेम चालू नाही झाला. फिल्डिंगला आलो आहे. बघा आज कमी लोक आहेत, आता थोड्याच वेळात ग्राउंड पूर्णपणे भरेल मला माहिती आहे. खूप दिवसांनी नाही आलेलो मी, परवा दिवशी. अजून पहिल्या मॅचला तर मयूर उतरला नाही, लेट उतरला. पण बघा ओपनिंग बॅट्समन मयूर घरात. हे मयूर इकडे बघ ना. इकडे तर क्रिकेटची मॅच चालू आहे, पण निनाद पाटील मागील 20 मिनटं झाले ते तिकडे फोनवरच बोलत आहेत. आला आहे कशाला तेच नाही माहिती. आणि आता हात करतो, त्याला माहीत पडलं की मी व्हिडिओ काढायला लागलाय. निनाद पाटील 20 मिनटं झाले, तू इकडे काय करायला लागलाय? 10 मिनिटं आले कॉल आहे, म्हणजे ते 10 मिनटं झाली नाही ते कॉल आला म्हणून थांबलो ना इकडे. एवढा इम्पॉर्टंट कॉल आहे? हो इम्पॉर्टंट कॉल. मयूरने तिकडे कुठेतरी बॉल मारलाय, पतू गेलाय शोधायला. आज आमच्या सानवीला घेऊन आलो मी इकडे. सानवी हाय कर, हाय हाय सांग, हाय. लाजली ती. आता खेळून झालेला आहे पण बॉल गेलेला आहे शेवटच्या मॅचला, म्हणून आता दोन्ही टीमला नेट चढवायला लागते. मारला मयूरने, तो बघा तिकडे बसलाय मयूर. मयूरने मारला म्हणून आता सर्वांना नेट चढवायला लागते. टाय झाली मॅच, लाची ड्रॉ. 7 वाजता साईबाबांच्या मंदिरामध्ये जायचं होतं टी-शर्ट वगैरे कलेक्ट करायला, पण घरी आलो 7 वाजता आणि रील बघत कधी टाईम निघून गेला माहीत नाही. आता 7:45 वाजलेले आहेत. मग आता जातो आणि तुम्हाला पण घेऊन जातो. बस कमी आहे, रूम बुक करायचा प्रयत्न.
फायनली मित्रांनो, पदयात्रेचा टी शर्ट आणलेला आहे, टोपी, गमछा आणि आय डी कार्ड. आय डी कार्डची एक खासियत आहे, तुम्हाला सांगतो, एक मिनटं. आणि आम्ही साई सावलीवाले, ऑल सेट फॉर थर्सडे. तर तुम्ही बघा, हा आहे यावर्षीचा नंबर, म्हणजेच 90. आणि तुम्ही मागील वर्षाच्या आय डीवर पण बघितलं असेल तर 90च नंबर होता. तर यावर्षी 90 नंबर भेटलेला आहे गाईज. आता फक्त या आय डी कार्डवरची ही जी CT आहे ती याला लावून टाकू, दुसऱ्याला. कामाला येते खूप. आज पण मम्मी घरी नाही मिळत, तर आहे ट्रिपल राईस, म्हणजे पनीर ट्रिपल राईस. आता 10 वाजलेले आहेत आणि होप करतो आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आता फक्त एकच आतुरता आहे, कसली? पालखीची. बाय बाय.